आज आपण सिनियर केजी ज्यालाच UKG असंही म्हणतात त्याचा अॅन्युअल एक्झामचा मॅथ्सचा पेपर पाहणार आहोत. कोणते क्वेश्चन्स तुम्हाला मुलांकडून करून घ्यायचे आहेत त्या या पेपरमध्ये तुम्हाला या वर्कशीटमध्ये पाहायला मिळणार आहे. सो इथे पहिला क्वेश्चन आहे सिनियर केजीच्या मुलासाठी. फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द नंबर नेम फॉर द फॉलोइंग. इथे काही नंबर दिलेले आहेत, त्यांचा नंबर नेम म्हणजे स्पेलिंग लिहायचं आहे मुलाला. SIXTYONE 1. मुलांना 1 to 10 चे स्पेलिंग व्यवस्थित येत असेल आणि 10, 20, 30, 40, 50 ह्या जर स्पेलिंगा व्यवस्थित येत असतील, ह्या स्पेलिंगा एवढ्या स्पेलिंगा करून घेतल्या की ते सगळ्या स्पेलिंगा तोंडपाठ लिहिणार आहेत. नेक्स्ट आहे 73. नेक्स्ट 84 म्हणजे मुलाला 80 ची स्पेलिंग यायला हवी, EIGHTY आणि 4 ची FOUR. 92 NINTY 90 TWO2. 65 SIXTYFIVE. अशा सगळे नंबर नेम म्हणजेच तुम्हाला मुलाला तिथे स्पेलिंग लिहायला लावायचे आहे. 100 आता मी सर्वच लिहित बसत नाही. 100 HUNDRED 100. राईट द मिसिंग नंबर. बघा ह्या स्कूलमध्ये मिसिंग, तुमच्या स्कूलमध्ये हा तुमच्यासाठी एक पेपर पॅटर्न आहे, तुम्ही हेच घेतलं पाहिजे असं काही नाही की ह्या गोष्टी तुम्हाला मुलांकडून करून घ्यायच्या आहेत, हे तुम्हाला ह्या पेपरमधून समजेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द मिसिंग नंबर. मिसिंग नंबर कोणते आहेत बघा. 201, 201 to 300 ह्याच्यामधले हे सर्व क्वेश्चन आहे. तुमच्या जर स्कूलमध्ये ह्याच्या पेक्षा अगोदरचे जर नंबर असतील तर तुम्ही त्या नंबरवर वर्कशीट बनवू शकता. तर इथे फर्स्ट नंबर आहे 235. इथे डॅश डॅश देन इकडे 238. सो मुलाला समजलं पाहिजे 35 नंतर काय येतं तर 236, त्याच्यानंतर 237. इथे 238 आहे म्हणजे त्यानंतर काय येणार 239. सेम 271 मग काय येतं 272. इथे 273 दिलंय मग 274 देन 275. नेक्स्ट 211, 212, 213. इथे 14 दिलेला आहे 215. सेम. राईट द ऑर्डिनल नंबर. आता ऑर्डिनल नंबर काय आहे हे मुलांना माहीत असलं पाहिजे. ऑर्डिनल नंबर हे असे नंबर असतात जे पोझिशन दाखवतात. आता आपण जेव्हा मुलांचा रँक येतो किंवा एखाद्या एक्झाममध्ये मुलं फर्स्ट, सेकंड, थर्ड येतात, जेव्हा आपण फर्स्ट बोलतो, सेकंड बोलतो, थर्ड बोलतो, ह्या जे काही आपण पोझिशन देतो त्याला ऑर्डिनल नंबर म्हणतात. आता इथे मुलांना त्या ऑर्डिनल नंबरचं स्पेलिंग लिहायचं आहे. इथे ऑर्डिनल आपण नॉर्मली नंबर कसे लिहितो 1 2 3 4 5 आणि जेव्हा असं लिहितात फर्स्ट तर त्याला काय म्हणतात ऑर्डिनल नंबर, कारण की ते एक पोझिशन दाखवतायत आपल्याला. सो ह्याचं ऑर्डिनल नंबर नेम काय येणार फर्स्ट म्हणल्यावर इथे मुलांना फर्स्टचं स्पेलिंग लिहिता आलं पाहिजे FIRST फर्स्ट. नेक्स्ट सेकंड, हे त्यांना समजलं पण पाहिजे, याला सेकंड म्हणतात. सेकंड SECOND. नेक्स्ट थर्ड THIRD. नेक्स्ट फोर्थ FOURTH fourth. Next fifth FIFTH. Next sixth SIXTH. Next seventh SEVENTH. Eighth NINTH and 10th TENTH. ऍड द फॉलोइंग म्हणजे ऍडिशनचा हा क्वेश्चन आहे. तर सिनियर केजीला साधेच ऍडिशन असतात, म्हणजे कॅरी फॉरवर्ड आले ऍडिशन नसतात, ते फर्स्ट पासून असतात. तर 8 + 0 8, 3 + 4 मग मुलं काउंट करणार. 3 नंतर पुढे 4 + 3 म्हणजे इथे 3 ऍड करायचे. 5 + 3 6 7 8. 4 + 2 5 6. मुलांना तुम्ही फिंगर काउंटिंग शिकवायचं. 2 + नेक्स्ट 2 + 4 4 2 2 नंतर 3 4 5 6.
2 + 3, 2 नंतर 3 फिंगर काउंट करायचे, नंतर 2 नंतर 3 फिंगर काउंट करायचे, 3 4 5. असेच तुम्हाला सगळे सम मुलांकडून करून घ्यायचे. ऍड द नंबर विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन. नंबर लाईनवर मुलांना नंबर ऍड करता आले पाहिजे. तर हे मुलांना कसं शिकवाल, मुलं बऱ्याचदा कन्फ्यूज होता. आता इथे फर्स्ट नंबर काय दिलेला आहे 2. मग मुलांना सांगायचं तुम्हाला जम्प करायची आहे जो नंबर फर्स्ट दिलाय. सो इथे जम्प केलं मुलाने आणि पुढे किती प्लस करायचे, किती ऍड करायचे, 7. तुम्हाला पुढे 7 नंबर 7 घरं पुढे तुम्हाला जम्प करायचं आहे. तुम्ही 2 वर आहात, काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं, 9 इज द युअर आन्सर. आणि मग ह्या फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला 9 आन्सर लिहायचं आहे. आता इथे सेम तुम्ही कुठे आहात, 9 वर. तर फर्स्ट नंबर काय आहे 9. सो तुम्हाला 9 वर जायचंय. ओके. आणि पुढे किती ऍड करायचं आहे 1. मग एक घर जम्प करायची 1. काय आन्सर आलं 10. इतकं सोपं आहे. खूप कन्फ्यूज करून मुलांना शिकू नका. ही सोपी पद्धत आहे. 4 + 4 पण कशावर, नंबर लाईनवर. तर तीही जी काही नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे तर फर्स्ट नंबर काय आहे त्या नंबरवर जाऊन मुलाला उभं राहायला सांगितलं. आता 4 आहे, सो 4 वर उभे राहिले. पुढे किती ऍड करायचे आपल्याला 4. तर तुम्हाला 4 घरं जम्प मारायची आहे. मग काउंट करायचं 1 2 3 and 4. म्हणजे आन्सर काय आहे 8. इतकं सोपं आहे. नेक्स्ट 5 + 3. आपल्याला कुठे उभे राहायचंय 5 वर आणि किती जम्प करायच्या 3. मग 1 2 and 3. इतकं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 6. राईट द मल्टिप्लिकेशन फॅक्ट. म्हणजे ज्या मुलाला टेबल येत असेल तो मल्टिप्लिकेशन फॅक्ट लिहू शकतो. स्कूलमध्ये आय थिंक 1 to 5 पर्यंत टेबल आहेत सिनियर केजीच्या मुलासाठी. ICSE बोर्डचा अभ्यास थोडासा ऍडव्हान्स असतो. तुमच्या मुलाच्या स्कूलमध्ये जर नसेल तर तुम्ही नाही करून घेतलं तरी चालेल. आता 7 1 जा हे मुलाला माहित असेल तरच मुलं इथे आन्सर लिहिणार आहे. 7 × 1 म्हणजे 7 1 जा 7. 3 × 3 म्हणजेच 3 चा टेबल त्याला माहित पाहिजे. 3 3 जा 9. 2 9 जा 18. 4 2 जा 6. 1 2 जा 2. 4 1 जा 4. 4 4 जा 16. 5 2 जा 10. 7. सबट्रॅक्ट द फॉलोइंग. मग असे आपण ऍड केलं, आता इथे सबट्रॅक्ट आहे पण ह्याच्यामध्ये पण बॉरोची सिस्टम नाहीये कारण मुलं लहान आहे. सो मुलांना 5 मधून 4 मायनस करायचं. सो तुम्ही इथे मुलांना 5 लाईन ड्रॉ करायला सांगायच्या. ओके. आणि किती मायनस करायचे 4. मग 4 लाईन कट करायला सांगायच्या 1 2 3 4. रिमेनिंग इज युअर आन्सर. म्हणजे काय आन्सर आहे 1. सेम 9 मधून 5 मायनस करायचे. मग इथे 9 लाईन ड्रॉ करायच्या 1 2 3 4 5 6 7 8 9. मुलं लहान आहेत त्यामुळे मुलांना लाईन ड्रॉ करूनच करायला सांगा. मग आता 5 मायनस करायचे म्हटलं 1 कट मारायचे 2 3 4 5. रिमेनिंग इज युअर आन्सर. किती आहेत काउंट करायचे 1 2 3 4. म्हणजे 4 इज युअर आन्सर. आता इथे बघा 6 मायनस 2 करायचंय. म्हणजे मुलाला पहिल्या 6 लाईन ड्रॉ करायला सांगायच्या 1 2 3 4 5 6 बोलूनच सांगायच्या. किती कट करायच्यात, मायनस किती करायचे 2. मग 2 लाईन कट करायच्या. मग राहिलेला रिमेनिंग लाईन मुलाला काउंट करायला सांगायचा आणि तेच आपलं आन्सर असणार आहे 1 2 3 4. नेक्स्ट 3 - 2. मग 3 लाईन ड्रॉ करायच्या. मायनस किती करायच्या 2. मग 2 कट करायच्या. राहिलेला आपलं आन्सर 1. ह्याच प्रकारे तुम्हाला सगळे क्वेश्चन मुलांकडून करून घ्यायचे आहेत. आता सेम सबट्रॅक्ट द नंबर विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन. इथे मुलं कन्फ्यूज होतात. जसं ऍडिशन होतं नंबर लाईनवरचं ते मुलांना इझी जातं कारण की आपल्याला पुढे जम्प करायचे असते, फॉरवर्ड जम्प करायचे असते. आणि सबट्रॅक्शन म्हणजेच मायनसमध्ये आपल्याला बॅकवर्ड जम्प करायचे असते म्हणजे मागे जम्प करायचे. ते कसं आपण पाहूया. आता फर्स्ट क्वेश्चन आहे 9 - 5. मग आता मुलाला कुठे उभं राहायला सांगायचं नंबर 9. 9 कुठे आहे इथे. ऍडिशन मध्ये आपण पुढे जम्प करतो. आता
सबट्रॅक्शन मध्ये मागे जम्प करायची. 9 - 5 आपण 9 वर जाऊन उभं राहिलो, किती मायनस करायचे तर आपल्याला 5. मग 5 घरं मागे जम्प करायची. 1 2 3 4 अँड 5. आपण कुठे येऊन पोहोचलो? 4 वर. म्हणजे आपला आन्सर काय आहे? 4. सोपं आहे मुलांना, व्यवस्थित तुम्ही समजून सांगितलं तर कळणार. आता 5 - 4 म्हणजे आपल्याला कुठे उभं राहायचंय? जाऊन 5 वर. आणि मायनस करतोय म्हणून आपल्याला मागे जम्प करायचे, बॅकवर्ड जम्प करायचे. जर ऍडिशन असेल तर फॉरवर्ड पुढे जम्प करायचे आणि सबट्रॅक्शन असेल तर मागे जम्प करायचे. किती जम्प करायच्यात मागे? 4. मग काउंट करायचं. 1 मोठ्याने बोलायला सांगायचं मुलांना. 2 3 अँड 4 म्हणजे आपण कुठे येऊन पोहोचलो? 1 वर. सो आपला आन्सर काय आहे? 1. आणि जर तुम्ही हे असं केलं तरच तुम्हाला मार्क देणार. डायरेक्ट तुम्ही मायनस करून इथे आन्सर लिहिलं तर त्याला मार्क्स नाही, कारण की हे किती मुलांना समजलंय त्यासाठी हा नंबर लाईनचा क्वेश्चन असतो. पुढे 6 - 1. सो आपल्याला 6 वर जाऊन उभं राहायचंय आणि मागे 1 बॅकवर्ड यायचंय, जम्प करायचंय. मग आपला आन्सर काय? 5. 5 इज आवर आन्सर. घड्याळात किती वाजलेत ते मुलांना कळण्यासाठी हा क्वेश्चन आहे टाइमचा. ओके, इथे एक क्लॉक काढलेला आहे, त्यात किती वाजलेत हे मुलाला सांगता आलं पाहिजे आणि ते इथे त्याला लिहायचंय. तर मुलांना घड्याळ समजून सांगा. पहिले फक्त एक आहे मिनिट हँड आणि एक आहे आर हँड. जो मोठा असतो तो मिनिट हँड असतो आणि जो छोटा असतो त्याला आर हँड म्हणतात. तर तो आर हँड जिथे असतात तेवढे वाजलेले असतात. आणि मिनिट हँड जेव्हा एक्झॅक्ट टाइम होतो तेव्हा मिनिट हँड हा नेहमी 12 वर असतो. हे मुलांना समजून सांगा. तेव्हा काय होतो? एक्झॅक्ट तेवढे वाजलेले असतात जेव्हा मिनिट हँड हा 12 वर असतो. हे एक साईन आहे घड्याळात किती वाजले हे मुलांना समजण्यासाठी. जेव्हा मिनिट हँड जो मोठा काटा असतो तो 12 वर असतो आणि जो आर हँड आहे म्हणजे छोटा काटा असतो तो ज्या आकड्यावर असतो तेवढे वाजलेले असतात. आता इथे बघा याच्यामध्ये मिनिट हँड 12 वर आहे म्हणजे एक्झॅक्ट टाइम झालेला असणार आहे. मग आर हँड कितीवर आहे? 7 वर. तर इथे 7 o'clock झाले. एक तुम्ही व्यवस्थित मुलाला समजून सांगितलं तर मुलांना सगळं येणार आहे. आता इथे पण दिसतंय आपल्याला मिनिट हँड हा कितीवर आहे? 12 वर म्हणजे एक्झॅक्ट घड्याळात टाइम झालेला असणार आहे वॉचमध्ये. मग आर हँड बघायचं. आर हँड किती वर? 4 वर म्हणजे किती वाजलेत घड्याळात? 4 o'clock. इतकं सोपं आहे. नेक्स्ट इथे मिनिट हँड हा 12 वर आहे आणि आर हँड हा कितीवर आहे? 8 वर आहे म्हणजे किती वाजलेत? 8 o'clock. नेक्स्ट मिनिट हँड 12 वर आणि आर हँड 5 वर म्हणजे किती वाजलेत? 5 o'clock. इथे अजून काही मी ड्रॉ केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही मुलांची प्रॅक्टिस करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.